धन्यवाद महापौर महोदया। या सभागृहामध्ये आज जो विषय स्थायी समितीच्या अध्यक्षांनी पुकारल्यानंतर आपले ज्येष्ठ सदस्य यशोधर फणसेजी यांनी सल्लागारांवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांचा अनुभव पण आहे आणि गेली 20 वर्ष ते या सभागृहामध्ये आहेत आणि त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपल्या आणखीन एक ज्येष्ठ सदस्य आहेत अशरफ आझमी, त्यांनी सुद्धा त्याला समर्थन देताना बऱ्याच गोष्टींचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला। पण ते बोलत असताना माझ्या एक लक्षात आलं, ते सल्लागार या विषयावरती बोलतायत आणि ते बोलत असतानाच यशोधर फणसे त्यांना वारंवार सल्ला देत होते आणि त्यांचे एकूण ऐकल्यानंतर अशरफ भाई, मुझे अंत तक ये नहीं समझ में आया कि आखिर आप कहना क्या चाहते हो, कहना क्या चाहते हो। और एक बात आपकी सही भी है कि आपने कहते कहते एक बात कह दी जो मैंने बड़े ध्यान से सुनी कि आपने ये कहा कि ये जो सारे सल्लागार हैं, ये सल्लागार जो सब काम कर रहे हैं, इन सबका हिसाब नहीं मिल रहा है। बात तो सही है, स्टैंडिंग कमेटी में अब हिसाब ही नहीं मिल रहा है, बात तो सही है। महापौर महोदया, हा जो विषय आज या ठिकाणी चर्चेला आला, या बाबतीत अनेक वेळेला स्थायी समितीमध्ये चर्चा उपस्थित झाली आणि जो विषय मान्यवर सदस्यांनी उपस्थित केला याविषयी मी अनेक वेळेला बोललोय। मला वाटतं सल्लागार या विषयावरती स्थायी समितीमध्ये यंदाच्या कार्यकाळामध्ये सर्वात प्रथम आवाज उठवला असेल, बोललो असेल तर मीच बोललो होतो आणि मी त्या ठिकाणी एक वाक्यही उच्चारलं की जसं शासकीय कार्यालयात आपण जर गेलो तर त्या ठिकाणी ज्युनियर सिनियर असं कुणाचं नाव नसतं। एकाकडे गेलं तो म्हणतो रावसाहेबांना भेटा, त्याच्याकडे गेलं म्हणतो तो भाऊसाहेबांना भेटा। आता हे रावसाहेब भाऊसाहेब तिकडे चालू असतं। अगदी तसंच या महापालिकेत सुद्धा रावसाहेब भाऊसाहेब ही नवीन सिस्टम आली आहे। आता सुद्धा एक बोलत असताना दुसऱ्याचा सल्ला, दुसरा बोलत चालायचं, ठीक आहे, हरकत नाही। पण माझा मूलभूत प्रश्न हा आहे कि ज्या विषयी अशरफ भाई आपने एप्कॉस के बारे में कहा, बात तो आपकी बिल्कुल सही है, उस विषय को मैंने भी बाद में टटोलने की कोशिश की कि ये विषय है क्या, और आखिर सिर्फ टाटा के बारे में आपका आक्षेप होना मैं समझ सकता हूं। शायद टाटा के कोई व्यक्ति आपको मिले नहीं होंगे जो इस विषय को समझा पाए। अशरफ भाई सुनिए ना, मेरी आपने जब बात कही तो मैंने आपको बिल्कुल नहीं टोका। धीरे धीरे क्या हो रहा है कि आप में जो बदलाव हो रहा है, तो मैं ये जरूर कहना चाहूंगा, आप तो ऐसे न थे कभी, बदलाव हो रहा है आप में धीरे धीरे। और आपने बात कहते कहते ऑफकोर्स के बारे में ये कही और आपने ये भी बात उसके साथ जोड़ दी कि ये मोदी सरकार है। अब बात चल रही थी टेंडर की, बात चल रही थी मुंबई महानगर पालिका की, आप पहुंच गए सीधे दिल्ली। आपको जाना है लेकिन वर्षाताई इतनी जल्दी जाने वाली नहीं, ये भी बता रहा हूं मैं। महापौर महोदया, ज्या एप्कॉस आणि टाटाच्या विषयी या ठिकाणी चर्चा चालू है और केंद्र सरकार, तो मैं आपको ये बात बता दूं अशरफ भाई, यहां मुंबई महानगर पालिका में प्रशासन वहां से निर्णय करता है और प्रशासन के सारे निर्णयों पे अंकुश लगाने का काम हम ये सारे बैठे हुए लोग करते हैं। भले आप उधर बैठे हो, हम यहां बैठे। पण या ठिकाणी वारंवार ज्याचा उल्लेख झाला त्या संदर्भात मी एक प्रमुख मागणी केली होती। आयुक्तांचे प्रतिनिधी, आयुक्त महोदय या ठिकाणी बसलेले आहेत आणि मी प्रामुख्याने मागणी केली होती, या सभागृहातल्या सगळ्या नगरसेवकांनी समजून घ्या, स्थायी समितीमध्ये मागणी केली होती की या गेल्या 10-15 वर्षामध्ये, नवे 25 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी म्हणून सल्ला दिला, सल्ला देत असताना ते प्रोजेक्ट तयार केले, डीपीआरचे रिपोर्ट बनवले, ते बनवल्यानंतर कुणाला त्या कामाचं टेंडर मिळालं याची श्वेतपत्रिका काढून या सभागृहासमोर ठेवा, सगळं काही लोकांना कळेल। आणि दुसरी बाब, आपण विषय गारगाईचा काढला, मी मान्य करतो,
हे वारंवार विषयांतर होऊन या ठिकाणी, कारण विषय आज सुरू कसला आहे तर सल्लागार नेमण्याचा. आक्षेप बरोबर असू शकतो, त्यांनी विषय माझं नाव घेऊन काढलं म्हणून मी अशरफ भाई आपको बता रहा हूं, आपने गारगाई का विषय किया तो ये बात सही थी कि उसको एट पार लाना हमारी जिम्मेदारी थी. 11% का वो था, हमने 2% पे लाके उसको रोक दिया. ठीक है, आप गिनते रहिए, मैंने पहले ही कहा आप तो ऐसे न थे. पण यामध्ये महापौर महोदया, मी जे वारंवार म्हणतोय की गेल्या 25 वर्षामध्ये हे जे डीपीआर बनवले आणि ज्यांना कुणालाही टेंडर लागली असतील तर एक गोष्ट मात्र ही नक्की झाली पाहिजे आणि ती मुंबईकरांना सुद्धा कळली पाहिजे की होय हे रॅकेट आहे का, की सल्लागार तुम्हीच देणार, तुम्हीच टेंडर तयार करणार, तुम्ही डीपीआर बनवणार. आणि ही गोष्ट त्यांना, अशरफ जी आपको मेरा पूरा समर्थन है इस बात के लिए, पूरा समर्थन है, क्योंकि आप जिस जगह पे बैठे हो आप तय नहीं कर पा रहे हो कि आप किसके लिए बोल रहे हो, यह आपकी दिक्कत है. आणि मी याचं समर्थन करतो की हे रॅकेट जे चाललेलं आहे ना वर्षानुवर्ष या मुंबई महापालिकेत, आणि मी स्थायी समितीत बोललो होतो, ज्या पद्धतीनं सल्लागारांची नेमणूक होते महापौर महोदया, एक दिवस या मुंबई महापालिकेचं बजेट कसं तयार करायचं याच्यावरती सुद्धा सल्लागार नेमायचा का याच्यावर चर्चा होईल. आपली पाळी तिथपर्यंत आलेली आहे. मुंबई महापालिकेचे निवृत्त झालेले कर्मचारी सल्लागार म्हणून काम करतात. हा म्हणजे तुम्ही त्याला ओएसडी म्हणा, मी म्हटलं ना ताई भाऊसाहेब रावसाहेब. आणि हे निवृत्त कर्मचारी ज्या विभागातनं सिनियर म्हणून रिटायर्ड होत आहेत याची शक्यता नाहीये का त्याच डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारा माणूस हा पदोन्नतीने ज्या वेळेला डिपार्टमेंटचा हेड होतो त्याच्यावरती त्यांचं इम्प्रेशन नसेल, त्याचा प्रभाव नसेल, असं होऊ शकत नाही. हा नियम असायला हवा होता की एकदा तुम्ही मुंबई महापालिकेच्या सर्व्हिसमधनं सेवेतनं निवृत्त झाल्यानंतर तुम्ही सल्लागार म्हणून काम करता कामा नये. हा मुंबईकरांची विश्वासघात आहे आणि आज सुरू नाहीये. अशरफ भाई, जो बात आज आप कर रहे हो या यशोधर जी तुम्ही आज मुद्दा उपस्थित केलात, मी मान्य करतो तुमची खंत बरोबर असेल, पण ही गेली अनेक वर्ष चालू आहे, त्याच्या बाबतीत आपण काय करणार. आणि ज्या वेळेला याची सुरुवात झाली म्हणजे मोडक सागर धरण, हे मान्य करतो, स्थायी समितीमध्ये हेही स्पष्टीकरण केलं की मोडक सागर धरण बांधत असताना सुद्धा आपण सल्लागार नेमला होता. मग का आपण आपल्या जल अभियंते मोडक यांचं नाव दिलं, तर त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की यामागचा सल्लागार जरी नेमला असला तरी यामागचं पूर्ण डिझाईन असो किंवा ते शोधणं असो किंवा त्याची पूर्ण निर्मिती असो ही त्यावेळचे आपले जल अभियंते मोडक यांनी केली होती, म्हणून आपण त्याला मोडक सागर हे त्यांचं स्मृतिप्रित्यर्थ नाव दिलं. मग का आता या मुंबई महापालिकेतले अभियंते त्या दर्जाचं काम करू शकत नाहीत. यांना अभियंत्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये. यांना सवय आपण लावली आहे. आपण आम्हाला कुणाला तरी आणायचं होतं, कुणाला तरी टेंडर द्यायचं होतं म्हणून एखाद्या सल्लागाराला नेमायचं, ही पद्धत आता सुरू झालेली नाहीये अशरफ भाई, आजही शुरू हुआ है. अब बच्चा बड़ा हुआ, ये संस्कार तभी डालने की जरूरत थी जब वो मॉन्टेसरी में जा रहा था. अब वो बच्चा 25 साल का हो गया. ये करने की आदत तो बहुत पहले से करने की थी. और आपने उल्लेख किया इसलिए बता रहा हूं मैं. अरे बाबा, उसका भी जवाब देता हूं. मुझे इसी की उम्मीद थी कि ये जवाब आप हमसे मांगोगे, क्योंकि अभी समय आपके लिए दिक्कत वाला आने वाला है. तो सुन भी लीजिए साहब, जिस 25 साल की आप बात कर रहे हो, महापौर महोदया, ज्या 25 वर्षाचा सातत्याने उल्लेख केला जातो, होय आम्ही हे मान्य करतो, आम्ही 25 वर्ष इथेच बसलेलो होतो, या बाजूच्या खुर्चीवर बसायचो. आम्ही कधी त्याचा पश्चाताप नाही, काही नाही. पण एक स्पष्ट सांगतो, या 25, ऐकून घ्या सचिनराव, नंतर वांदे होतील. मी एक स्पष्ट करू इच्छितो महापौर महोदया, अरे बाबा, कळलं बंगल्यावर तुम्ही बोलताय म्हणून. बिचाऱ्या ताई शांत बसल्यात. बोला बोला बोला. महापौर महोदया, वारंवार
वारंवार याचा उल्लेख केला जातो. 25 वर्ष 25 वर्ष 25 वर्ष. तो होय, स्वाभाविक आहे अस्वस्थता असणार, पण महापौर महोदया, या 25 वर्षाच्या ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो ना, कधी आम्ही या 25 वर्ष आमची सडली म्हणून आमच्या तोंडात कधी शब्द नाही आला. आमच्या तोंडात कधी शब्द नाही आला. याचं कारण आम्ही एका विचाराला बांधून काम करत होतो, सत्तेसाठी. तुम्ही 4 वाजता फोन बंद केलेत आणि गेलेत आणि प्रश्न आम्हाला विचारता. अहो, मुंबईकरांना उत्तर द्या. त्यामुळे महापौर महोदया, या सल्लागाराचा विषय या बाबतीमध्ये कधी ना कधी हे नक्की करावं लागेल. त्यामुळे महापौर महोदया, मला जे वाटतंय, महापौर महोदया, मला नाही बोलू द्या. त्यामुळे महापौर महोदया, या सल्लागाराच्या विषयावरती ज्या वेळेला या सभागृहामध्ये वारंवार चर्चा होत असते, त्यामुळे मला असं वाटतं, मी जी मागणी आज करतोय आणि आपले ज्येष्ठ सदस्य फणसे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, हा विषय कधीतरी गांभीर्याने घ्यावं लागेल की आपले अभियंते, आपले मुख्य अभियंते या विषयाच्या संदर्भात नेमकं काय काम करणार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये जर का सल्लागार त्यांचा सल्ला देऊन मुंबई महापालिका काम करणार असेल, तर मग या मुंबई महापालिकेतले अभियंते नेमकं काय काम करणार आहेत. आणि याची सुरुवात मी जसं मगाशी मागणी केली, 25 वर्षामध्ये ज्यांनी सल्लागार म्हणून ज्यांची निवड झाली आणि त्यांनी काम करत असताना कुणाला टेंडर मिळालं, याची माहिती या सभागृहापुढे ठेवावी, एवढंच या निमित्ताने नमूद करतो. खूप खूप धन्यवाद.